सीजेपी जनता पार्टी झाली. त्यांनी प्रोटेस्ट केला. धर्मेंद्र प्रधानला इस्तीफा द्यायला लागला, राजीनामा द्यायला लागला. मोदी सरकार हल्लं, बीजेपी हल्लं. पण याच्या दरम्यान आणखीन एक मुद्दा चाललेला, तो म्हणजे E20 जनता पार्टी. E20 जनता पार्टी म्हणजे काय? आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय की E20 नक्की आहे काय? E20 म्हणजे इथेनॉल 20. तुम्ही जर गाडीमध्ये पेट्रोल भरा, पेट्रोल पंपावरती गेला तर तुम्हाला ओरिजिनल पेट्रोल 100% शुद्ध पेट्रोल भेटत नाही आजकाल. त्यामध्ये 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल भेटतं. आता याचं कारण काय आहे की त्या लोकांनी तुम्ही तर 100% प्युअर पेट्रोलसाठी पैसे देताय, बट ते तुम्हाला इनडायरेक्टली 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल देत आहेत आणि त्यांनी तुम्हाला विचारत नाहीत की तुम्हाला इथेनॉल मिश्रित पेट्रोल पाहिजे की ओरिजिनल प्युअर पेट्रोल पाहिजे. यासाठीच हा E20 जनता पार्टी नवीन मुद्दा जो आलेला आहे जनतेच्या समोर, तो म्हणजे E20. आता या E20 साठी लोक कुणाला जबाबदार धरतात? E20 साठी सगळ्यात जबाबदार धरतात ते म्हणजे मोदी सरकारमधल्या नितीन गडकरी यांना. नितीन गडकरींनी बऱ्याच वर्षापासून नितीन गडकरींनी इथेनॉलचा यूज करा, इथेनॉलला प्रमोट केलेला आहे. प्रत्येक आपल्या भाषणात असो किंवा कोणत्याही सरकारच्या सभेत असो. मग या E20 मुळे नितीन गडकरींनी का प्रमोट केलं किंवा नितीन गडकरींना याच्यासाठी का जबाबदार धरलं जातंय? नितीन गडकरींच्या मुलाची कंपनी आहे जी इथेनॉल तयार करते. सरकारनं इथेनॉल इनडायरेक्टली लोकांच्या गाडीमध्ये टाकण्यासाठी फुल प्रयत्न केला. इनडायरेक्टली कोणालाही याच्याशी काहीही घेणं देणं नाही. लोकांनी पेट्रोल डायरेक्टली गाडीमध्ये भरायला चालू केलं आणि लोकांना सरकारनं इन्फॉर्मही केलेलं नाहीये. याच्यामुळं एक रायपूरमध्ये केस झाली की नवीन घेतलेल्या एका गाडीमध्ये त्या व्यक्तीने पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकल्यामुळे त्याच्या इंजिनचा कम्प्लिटली बिघाड झाला. या इंजिनच्या बिघाडामुळे त्यानं कोर्टात धाव घेतली आणि कोर्टानं त्याला 10 लाखाच्या गाडीच्या बदल्यात गाडी रिटर्न नवीन द्यायची हे त्या कंपनीला सांगितलं. जर गाडी कंपनीला दिली नाही तर याच्या उलट कंपनीला 20 लाख रुपयाचा दंड त्या ग्राहकाला, त्या गाडी खरेदी केलेल्याला बसणार आहे. असा एक निर्णय दिला. पण याच्यासाठी आता सीजेपीच्या बरोबरच म्हणजे जे कॉकरोच जनता पार्टी होती, युवा मोर्चा होता, युवा लोक होते, आता त्यांच्या बरोबरच मिलेनियल जे लोक गाडी वापरतायत त्या लोकांच्या मनात असं आलंय की आता आम्हाला याच्यासाठी न्याय पाहिजे की कोणी निर्णय घेतला की आमच्या गाडीमध्ये इथेनॉल घालण्याचा आणि हा निर्णय आम्हाला का विचारण्यात आला नाही किंवा याचं फ्रीडम आम्हाला का नाहीये की आमच्या गाडीमध्ये इथेनॉल घालायचं की नाही. यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये नितीन गडकरींना यांच्याबद्दल क्वेश्चन केल्यावरती नितीन गडकरी ज्या पद्धतीने याच्यावरती रिॲक्ट करतात त्यामुळंच आता हे बऱ्याच लोकांना असं वाटत आहे की याच्यामध्ये नितीन गडकरींचा सगळ्यात मोठा हात आहे. आता याच्या पाठीमागे पण एक स्टोरी आहे. पाठीमागल्या 2-3 वर्षापूर्वी नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचं ओव्हरऑल रेव्हेन्यू जे होतं ते होतं जवळजवळ 14 ते 15 करोडच्या आसपास. 2-3 वर्षानंतर म्हणजे साधारणतः आत्ताच्या घडीला याचं रेव्हेन्यू दाखवते ते म्हणजे 350 ते 400 करोडच्या जवळ. मग आता एवढं रेव्हेन्यू 3 ते 4 वर्षात वाढण्याचं काय कारण होतं? तर सरकारनं खरेदी केलेलं इथेनॉल जे नितीन गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीतून येतं. मग हे इनडायरेक्टली इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स होतंय आणि हे पेट्रोल भारतातल्या प्रत्येक गाडीमध्ये इनडायरेक्टली मिसळलं जाते. याच्यामुळं इनडायरेक्टली मायलेज कमी होतंय आणि इनडायरेक्टली इंजिन मध्ये बिघाड होतोय. मग यासाठी नितीन गडकरींना जबाबदार धरलं जातंय.